आज आपण का आलात आणि का निवेदन दिले आपण? आज आम्ही निवेदन देण्यासाठी एवढ्याकरता आलो होतो की सध्या आपण पाहतोय की काहीतरी निमित्त काढून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या 2-3 महिन्यानंतर, त्यामध्ये एक प्रकारचं वोट बँक तयार करण्यासाठी किंवा लोकांमध्ये ध्रुवीकरण करून धर्मामध्ये दरी पाडण्यासाठी म्हणून काही गोष्टींचा अतिरेकी वापर करायचा आणि अशा काही घटना अप्रिय घडून आणायच्या की जेणेकरून अशा प्रकारचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्या अशा प्रकारच्या या कटकारस्थानामधूनच परवा 14 तारखेला विशाळगड येथे त्या ठिकाणी काही संघटनांनी तिथे असलेले जे अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडण्याकरिता म्हणून आंदोलन करण्याचं म्हणून जाहीर केलं होतं. ते जाहीर केल्यानंतर ज्यावेळेला त्या ठिकाणी जी लोकं आली ती सुमारे 1000 ते 2000 लोकं त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि हे निमित्त होतं की हे अतिक्रमण तोडायचं आहे. मात्र त्या लोकांनी विशाळगडच्या ज्या ठिकाणची जी बांधकामं आहेत अनधिकृत तिथपासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर दूर असलेल्या गजापूर या गावातील त्या ठिकाणी जाऊन त्या मुस्लिम वाडीवर हल्ला केला. त्याची घरं तोडली, छप्परं तोडली, भर पावसामध्ये त्यांना मारहाण केली, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली, तिथे प्रार्थनास्थळावर सुद्धा जाऊन तोडफोड केली, पवित्र ग्रंथाचं सुद्धा या ठिकाणी जाळपोळ केली गेली. शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या राज्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य केलं गेलं आणि हे कृत्य करत असताना त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आली असं आमचं मत आहे. कारण त्या ठिकाणी तेवढा शासनाला माहीत असताना की एवढी लोकं एवढ्या प्रमाणात येणार आहेत आणि ती येत असताना हत्यारं घेऊन आली होती, तर शासनाने त्या प्रमाणामध्ये तिथे पोलीस व्यवस्था चोख बजावणे गरजेचं होतं की जेणेकरून याच्यातून काही अप्रिय घटना घडू नये. परंतु हे मी मगाशीच बोललो की येणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून हे केलं गेलेलं आहे. कारण 1.5-2 वर्षापूर्वी या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या बांधकामाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला बॉम्बाबॉम्ब करण्यात आली त्यावेळेला त्या बांधकामांची जी आहे ती मोजणी करण्यात आली. कोणती बांधकामं आहेत, 159 बांधकामं त्या ठिकाणी अनधिकृत आहेत असं जाहीर झालं आणि मग ती तोडण्याकरिता म्हणून ऑर्डर देखील निघाले, आदेश निघाले. ते आदेश झाल्याच्यानंतर BNCने त्याचं एक टेंडर देखील पेपरमध्ये प्रसिद्ध केलं कॉन्ट्रॅक्टरना की हे तोडायचं आहे म्हणून. पण मागाहून ते टेंडर परत घेण्यात आलं आणि ही गोष्ट तिथे दाबण्यात आली. कारण हेच होतं की निवडणुका येतील त्यावेळेला अचानक ह्या सगळ्या घटना घडवायच्या होत्या, म्हणूनच हे केलं गेलं असावं असं आम्हाला त्यामधून शंका येण्याचं उपस्थित होत आहे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी केल्या गेल्या याच्यामधून एका समाजाला टार्गेट करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ह्या पुन्हा घडू नयेत, अशा अप्रिय घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने खबरदारी घ्यावी. अशा प्रकारे जी लोकं स्वतःच्या हातात कायदा घेतात, आता अनधिकृत बांधकामं जी आहे तोडण्याचं प्रशासनाचं काम असतं, त्यांची एक प्रशासकीय व्यवस्था असते, त्या माध्यमातून ते तोडलं जातं. लोकांनी जाऊन ते तोडायचं नसतं. परंतु ज्यावेळेला लोकं असं म्हणतात त्यावेळेला त्या लोकांवर कारवाई केली गेली पाहिजे आणि प्रशासनाने समर्थपणे ते काम केलं पाहिजे. लोकांच्या हाती हे अशा प्रकारचे अधिकार देता कामा नयेत किंवा घेऊ देता कामा नये लोकांना. म्हणून प्रशासनाने शासनाने जागा व्हावं आणि शासनाने यापुढे काळजी घ्यावी याकरिता आम्ही या ठिकाणी याबाबत एक निवेदन दिलं आहे. तसंच या कटकारस्थानांच्या मागे कोण आहेत, या कटकारस्थानच्या मागे कोण आहेत, कारण हे कटकारस्थान केलं गेलेलं आहे आणि त्यामधून ही घटना घडली. आता ही अचानक घडलेली घटना नाही आहे, कारण येणाऱ्या लोकांकडे अनेक प्रकारची हत्यारं होती, कुदळ, पावडे, तलवारी सगळ्या गोष्टी होत्या. मग ह्या सगळी पूर्वतयारीशी ज्यावेळेला तिथे लोकं आली याचा अर्थ असा होतो की हे कारस्थान रचलं गेलं आणि त्यामधून ही घटना घडलेली आहे. म्हणून हे रचणारे कोण आहेत हे शोधून काढून शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना शासन दिलं पाहिजे, अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी निवेदन मागणी केली आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही आता आमच्या ह्या येथील सर्व बांधवांना म्हणजे हिंदू मुस्लिम बांधवांना याद्वारे असं देखील सांगतो की सर्वांनी शांतता राखावी, शासनावर आपल्या संविधानावर विश्वास ठेवावा, संविधानाच्या मार्गाने जे काय करता येईल त्यासाठी तसे प्रयत्न करावेत, अशा प्रकारचा देखील संदेश आम्ही या माध्यमातून आमच्या सर्व समाजांना देऊ इच्छितो.